विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग आता पुढे सरसावला आणि त्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम आखलाय. नेमका हा कार्यक्रम काय या संदर्भात माहिती देण्यासाठी अन्न आणि औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर सर आपल्यासोबत आहेत. सर, काय कार्यक्रम आहे नेमका? हा जो कार्यक्रम आहे तो शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि संतुलित आहार 2020 असे रेग्युलेशन केंद्र शासनाने पारित केलेले आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण महाराष्ट्रात करत आहोत. तर याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला गेला आहे की ज्या शाळेमध्ये मुलांना अन्नधान्य वितरण, खाऊ वाटप किंवा खिचडी तयार केली जाते, तर त्या शाळेसाठी जे कोणी बनवणारे असतील किंवा तेथील जे काही शाळेचे मुख्याध्यापक असतील त्यांनी पहिली गोष्ट आहे की परवाना किंवा नोंदणी घेणं बंधनकारक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शाळेमध्ये अन्नधान्य शिजवले जाते, साठवले जाते, अशा ठिकाणी त्यांनी स्वच्छता आणि आरोग्यविषयक जे आपण कायद्यामध्ये शेड्यूल 4 दिलेलं आहे त्याचे पालन केले पाहिजे. मुद्दा क्रमांक 3 असा आहे की शाळेच्या 50 मीटर अंतराच्या आत किंवा शाळेच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटर जे काही अंतर असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट्स म्हणजे अतिप्रमाणात चरबी असलेले, अति शुगर असलेले आणि अति सॉल्ट्स म्हणजे मीठ असलेले अन्नपदार्थ साठवणे, उत्पादन करणे, विक्री करणे आणि जाहिरात करण्यावर सुद्धा बंदी घातलेली आहे. तर शाळेने प्रथमतः याबाबत जे काही दुकानदार असेल त्यांना सांगायचं आहे की हे या ठिकाणी ठेवणे बंद करा आणि जर त्यांनी बंद नाही केले तर मग आपले अधिकारी त्याच्यावर जाऊन कारवाई करणार आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट म्हणजे काय आहे? हाय फॅट म्हणजे काय? तळलेले अन्नपदार्थ म्हणजे जे आपण त्याला डीप फ्राय म्हणतो. समोसा असेल, वडापाव असेल, चिप्स असतात. तसेच हाय शुगर म्हणजे काय? जे काही सॉफ्ट ड्रिंक्स आहेत विविध ब्रँडचे, ज्याला आपण कार्बोनेटेड ब्युरेज म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये साखरेचं खूप मोठं प्रमाण असतं असे पदार्थ. आणि हाय सॉल्ट्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये त्याला आंबवलेले असतात असे अन्नपदार्थ असतात. तर यामुळे काय होतं की विद्यार्थ्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांचे वजन वाढणे, शुगरचे प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम हा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे हा आपण आता अंमलबजावणी करत आहोत. सर, नेमकं की जनजागृती जी चालू आहे म्हणजे त्याच्या आधीची जी प्रोसिजर आहे, नेमकं शिक्षक आणि मुख्याध्यापकांना तुम्ही काहीतरी त्या संदर्भात हे करतात, नेमकं तो कार्यक्रम काय आहे? हां, आपण काल दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी आपण अकोला जिल्ह्यामध्ये 6 कार्यशाळा घेतलेल्या आहेत. या शाळेमध्ये प्रामुख्याने सर्व मुख्याध्यापक अकोला जिल्ह्यातील जवळपास 847 मुख्याध्यापक हजर होते या 6 कार्यशाळांमध्ये एकूण. त्यामुळे आपण त्यांच्यामार्फत आपण शाळेमध्ये जनजागृती करत आहोत की हे जे काही शेड्यूल आहे, हे जे काही नियमावली आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी. निश्चितच तर पुढच्या काळात विद्यार्थ्यांचं आरोग्य जपण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग जो आहे तो पुढे सरसावलाय. यामध्ये नेमकं त्यांना यश कसं मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. उमेश अरोडे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.